Hello friends, welcome to our channel. We are going to learn about counting in groups. Chapter number third. ओके, आपण मॅथ मध्ये चॅप्टर नंबर थर्ड डिस्कवरिंगचं पाहत आहोत. काउंटिंग इन ग्रुप्स. ग्रुप्स मध्ये काउंटिंग करायचं म्हणजे कसं, टूज काउंटिंग म्हणजे दोन ने वाढवायचं, थ्रीज काउंटिंग म्हणजे तीन ने वाढवायचं, फाईव्ह काउंटिंग म्हणजे पाच ने वाढवायचं. ओके, या पद्धतीने असतं ते ऍज अ गेम टाईप आहे. मग काउंटिंग इन 2s जर आपल्याला करायचं असेल तर कसं राहील हे तर तुम्हाला दाखवलेलं आहे. 12 नंतर 13 आणि 14 म्हणजे 2 वाढवले. ओके, 14 देन 14 नंतर 15 आणि 16 2 वाढवले. ओके, 16 नंतर 16 आणि 17. ओके, 17 आणि 18. राईट. आता काउंटिंग इन 3s करायचं आपल्याला. 3s मध्ये थर्ड नंबरने आपल्याला वाढवायचं म्हणजे 4 मध्ये 3 मिळवायची. 4 5 6 7. 7 नंतर 8 9 आणि 10. 10 नंतर 11 12 13. 13 नंतर 15 14 15 16. 16 नंतर 17 18 आणि 19. याला असं म्हणतात काउंटिंग इन 3s. ओके, समजलं. द काउंटिंग इन 5s. 5s करायचं म्हणजे कसं करायचं, 5 ने आपल्याला इन्क्रीमेंट करायची. प्लस 5 मध्ये प्लस 5 मिळवत जायची. 5 मध्ये 10 15 20 25 म्हणजे 5 चा टेबलच असेल हा. ओके, 50 55 60 65 आणि 70. राईट. आता काउंटिंग इन 10s करायचं आपल्याला. 10 नंबरने आपल्याला इन्क्रीमेंट करायचे, वाढवायचे. ओके, मग 10 प्लस 10 20 20 प्लस 10 30 30 प्लस 10 40 40 प्लस 10 50 असं. ओके, समजलं. 2s म्हणजे 2 प्लस करायचे, 3s म्हणजे 3 प्लस करायचे, त्यांनी ऍडिशन करायची 3 ची कुठल्याही नंबर मध्ये, किंवा 5s असेल तर 5 प्लस सॉरी एखादा नंबर प्लस 5 करायचे. ओके, आता काउंटिंग इन 2s आपण पाहूयात. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच 2s मीन्स कीपिंग वन नंबर व्हाईल काउंटिंग. वी कॅन ऑल्सो से इट मीन्स ऍडिंग 2 टू द प्रिव्हियस नंबर. प्रिव्हियस नंबर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 ऍड करायचे. आता 1 मध्ये 1 प्लस 2 3 प्लस 2 5 प्लस 2 असं करायचं आहे आपल्याला आणि ऍडिशन करायची. तर फर्स्ट आपली जी आहे ते प्रॅक्टिस झोन, त्याच्यामध्ये 9 9 नंतर 11 येईल. 11 नंतर काय येईल 13. व्हेरी गुड. 13 नंतर 15 15 नंतर 17 17 नंतर 19 झालं. बी बी पॉइंट त्याच्यामध्ये 35 37 39 39 नंतर काय येईल 41. Very good. Then 43. Then 45. Then 47. Right. सी पॉइंट आहे त्याच्यामध्ये 84. 84 नंतर काय येईल 86. 86 नंतर 88. 88 नंतर 90. 90 नंतर 92. 92 नंतर 94. 94 नंतर 96. का असं येईल, कारण की काउंटिंग इन 2s होतं म्हणून. ओके, समजलं. आता काउंटिंग इन 3s पाहायचं आपल्याला. 3s म्हणजेच काय, ऍड करायचे आपल्याला 3. त्या नंबर मध्ये आपल्याला 3 ऍड करायचे. ओके, तर त्याच्यामध्ये पाहूयात की प्रॅक्टिस झोन जो आहे आपला त्याच्यामध्ये काउंटिंग इन 3s मध्ये आपल्याला जर क्वेश्चन दिलेला आहे 30. 30 नंतर कुठली पॉइंट येईल 16. 16 नंतर 19. आता बी पॉइंट आहे त्याच्यामध्ये 20. 20 नंतर काय 23. का तर 3s करायचे. 20 प्लस 3 किती झाले 23. 23 नंतर काय येईल 26. देन सी आहे 31 34 37. डी आहे 43 46 49. आणि ई आहे 57 60 63. एफ आहे 68 71 74. व्हेरी गुड, समजलं. आता आपल्याला करायचं आहे काउंटिंग इन 5s. 5s काउंटिंग करायचं म्हणजेच काय करायचे, त्याच्यामध्ये ऍडिंग इन 5 टू द प्रिव्हियस नंबर. प्रिव्हियस नंबर मध्ये आपल्याला 5 ऍड करायचे. मग कसं येईल त्याचं 5 चा टेबल असेल किंवा 5 ऍड केल्यानंतर 5 10 15 20 25 आणि नंतर 30. ओके, देन नेक्स्ट काय आहे तुमचा 20 20 25 30 35 40 आणि 45. ओके, देन 66 71 76 81 86 आणि 91. हे आपल्याला ऍडिंग 5 केल्यानंतर म्हणजे काउंटिंग इन 5s मध्ये येईल. ओके, आपण आता लास्ट पाहूया काउंटिंग इन 10s. 10s करायचे म्हणजेच काय करायचं ऍडिंग 10 10 ऍड करायचे. ओके, म्हणजे 0 10 20 30 40 आणि 50. देन तुम्हाला जर हे करायचं असेल 1 मध्ये काय करायचं 1 प्लस 10 11. 11 प्लस 10 21. 21 प्लस 10 31. व्हेरी गुड. 31 प्लस 10 41. ओके, मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिस झोन 4 जर असेल आपल्याला तर काय येईल
टू नंतर 10 ऍड केल्यावर काय होईल 22 नंतर 32 व्हेरी गुड 30 मग इथे काय येईल 23 नंतर येईल 33 50 मध्ये 60 आणि इथं 70 67 मध्ये 10 इयर्स करायचं आहे म्हणजे काय 77 आणि नंतर 87 राईट काउंटिंग इन 10 इयर्स आता आपल्याला काय करायचंय डू अँड डॉक्युमेंट मध्ये स्टार्ट ऍट एनी बॉक्स पासून स्टार्ट करायचंय आणि जम्प करायचंय अदर बॉक्सला त्या बॉक्सला जम्प करताना तुम्हाला डायगोनली जम्प न करता एक तर तुम्हाला रो वाईज जम्पिंग करायचंय किंवा कॉलम वाईज जम्पिंग करायचंय आणि त्यानुसार तुम्हाला नंबर लिहायचे तर मी स्टार्टिंग करते 2 पासून ओके स्टार्टिंग नंबर 2 आहे आणि माझं मी कॉलम वाईज जम्प करते म्हणून माझा एंडिंग नंबर दिलाय मी एंडिंग नंबर मला 20 आहे ओके मग त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर इन बिटवीन त्याच्यामध्ये नंबर कुठले आहेत मग 4 6 आणि 8 या नंबरने मी काय करते जम्प करते नंतर आयडेंटिफाय द पॅटर्न आयडेंटिफाय करायचं म्हणजेच काय करायचं द नंबर आर इन्क्रीजिंग बाय 2 इच टाइम प्रत्येक वेळी हा पॅटर्न कसा आहे तो समजा तुम्हाला 2 नंतर 4 आहे म्हणजे 2 मध्ये 2 ऍड केल्यावर 4 होत आहेत प्रत्येक ठिकाणी हे 2 ऍड केलेले आहेत ओके म्हणजे 2 टाइम्स केलेलं आहे म्हणजे 2 इयर्स केलेलं आहे रो वाईज किंवा कॉलम वाईज कशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर ते 2 इयर्सच ऍडिंग आहे ओके आपल्याला काउंटिंग इन ग्रुप याच्यामध्ये जर आपल्याला ऑब्झर्वेशन बुक मध्ये पाहिलं तर आपल्याला काही क्वेश्चन आहेत तर त्याच्यामध्ये 2 इयर्सनी काउंटिंग करायचं म्हणजे 12 14 16 18 20 आणि 22 40 42 44 46 48 50 46 48 50 52 54 56 88 90 92 94 96 98 87 89 91 93 95 97 असं तुम्हाला 2 इयर्स असेल आता हा 2 इयर्सनेच काउंटिंग करायचं त्याच्यामध्ये write the next four numbers by counting in 2s. Okay, so 2, 4, 6, 8 आणि 10, 11, 13, 15, 17, 19, 23, 25, 27, 29 आणि 31. समजलं? आणि त्याच्यामध्ये आहेत 44, 46, 48, 50, 52, 72, 74, 76, 78 आणि 80. आता 3 इयर्स करायचे तुम्हाला तर 3 इयर्स म्हणजे 3 ने ऍडिशन करायचे 5 मध्ये 3 मिळवला 8 होतील 5 8 11 14 17 आणि 20 21 24 27 30 33 36 33 36 39 42 45 48 60 63 66 69 72 75 81 84 87 90 93 आणि 93 मध्ये 3 ऍड केला तर काय होईल 96 या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन तर राईट द नेक्स्ट फोर नंबर बाय काउंटिंग इन 5 इयर्स म्हणजे 5 इयर्स आपल्याला म्हणजे 5 ने ऍड करत जायचंय सेम 4 मध्ये 5 मिळवले तर काय होईल 9 असंच तुम्हाला हा 5 इयर्स सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे 5 5 5 ऍड करत जायचे 4 9 14 19 24 30 10 15 20 25 30 40 अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला आता हा काउंट इन 5 इयर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग मग 5 इयर्स करायचं आहे म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे की जम्पिंग केल्यानंतर 5 इयर्सनी काय येईल पुढे 20 आणि 25 याचं जम्पिंग झाल्यानंतर काय येईल इथे पुढे 12 17 22 आणि 27 व्हेरी गुड 3 8 आणि 30 म्हणजे 5 ने जम्प केलेला आहे 5 इयर्स केलेला आहे 18 23 28 समजलं मग याच्यामध्ये पुढे आहे तुम्हाला आता 6 नंबरचा क्वेश्चन आहे तो 10 इयर्सचा आहे ओके म्हणजे 10 ने तुम्हाला 10 20 30 40 50 60 70 असं तुम्हाला जम्पिंग करत जायचंय ऍड करत जायचंय 10 इयर्स कारण की 10 इयर्स दिलेला आहे म्हणून 10 ऍड करत जायचे आयडेंटिफाय द काउंटिंग अँड कम्प्लीट द सिरीज काउंटिंग आयडेंटिफाय करायचं आणि सिरीज कम्प्लीट करायची इथे काय आहे 10 20 30 आणि 40 म्हणजे हे काय आहे 10 इयर्स आहे समजते तुम्हाला 10 मध्ये 10 ऍड केल्यावरच 20 होतात म्हणजे हे 10 इयर्स आहे इथे पण 10 इयर्स आहे इथे पण 10 इयर्स आहे म्हणजे इथे काय येईल तुमचं 50 आणि नंतर 60 व्हेरी गुड आता इथे काय 21 मध्ये किती ऍड केल्यावर 26 होतात 21 मध्ये 5 ऍड केल्यावर 26 होतात म्हणजे हा 5 आहे 5 इयर्स आहे इथे पण 5 इयर्स आहे मग 31 मध्ये 5 ऍड केल्यावर किती होतील 36 ओके 36 मध्ये 5 ऍड केल्यावर 41 आणि 41 मध्ये 5 ऍड केल्यावर 46 ओके म्हणजे इथे काउंटिंग इन 5 इयर्स आणि 10 इयर्स हे आपल्याला दाखवलेलं आहे लेट्स काउंट द इन 5 इयर्स 5 इयर्स मध्ये तुम्हाला काउंटिंग करायचं आहे 25 नंतर
33 आहे, 38 आहे, 5 ने केलेला आहे. आणि याच्यामध्ये किती काउंटिंग आहे इथे बघा तुम्ही, इथे 2 चं काउंटिंग आहे. ओके, म्हणजे 41 नंतर 43 आहे, 45 आहे, 2 चं काउंट 2s आहे. नंतर हा 5s ने कम्प्लीट करायचं तुम्हाला, म्हणजे 5 नंतर काय करावं लागेल तुम्हाला, 5 10 15 20 25 30 35 39 40 असं तुम्हाला 5 years कम्प्लीट करून हा पिक्चर तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. देन तुम्हाला जो दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे ते स्टार्ट करून फिनिश त्याच्या घरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 2 years नी काउंटिंग करायचं आहे 50 पर्यंत. मग काय करणार तुम्ही, 2 पासून 4 4 मग प्रत्येक वेळेस तुम्ही 2 2 ऍड करत जाणार, म्हणजे कसं होणार ते तयार, 2 4 6 8 10 नंतर असं होईल. नंतर 22 24 26 28 30 30 नंतर 40 पर्यंत जाईल, 40 नंतर 42 44 46 48 आणि देन फिनिशला जाईल 50. ओके, समजलं? काही अडचण असेल, नाही समजलं तर मला पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट करा. तुम्ही कमेंट करून मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामध्ये 2s आहे, 5s आहे आणि 10s आहे. ओके, ते समजलं? 2 ऍड करायचा, 5 ऍड करायचा आहे, 3 ऍड करायचा आहे, 3s असेल तर 3 ऍड करायचा आहे आणि 10s असेल तर 10, म्हणजे जे दिलेलं आहे ते संख्या त्या आधीच्या नंबर मध्ये ऍड करायची आणि आन्सर लिहायचे. जर काही समजलं नसेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी समजलं असेल अशीच अपेक्षा करते. थँक्यू.